नमस्कार मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे आपल्या संग्राम ऑफिशियल 555 यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण शेती संदर्भात वेगवेगळे माहिती देत असतो आणि ज्याला योग्य वाटतं ती कमेंट आपण देता, पण शक्यतो चांगलाच कमेंट आपल्या येतात आणि त्यामुळे आम्हाला अजून स्फूर्तता वाटते आणि प्रेरणा येते की आपण अजून चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता आपण मागील भागामध्ये जे पाहिलं की जो आपण डाळिंबाचा छोटा बाग होता जो 300 झाडांचा आहे, जे माझ्या मते थोडे कमी त्याच्यामध्ये, त्या झाडांचा आपण व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये 10 डिग्री सेल्सिअस वातावरणात आपण कळी कशी निघले आणि ह्या व्हिडिओ होता तो. तर आपण तो सांगितला सविस्तरपणे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण उपाययोजना केल्या आणि कशा पद्धतीने कळी निघली ह्या सर्व उपाययोजना आपण सांगितलेल्या आहेत. तर आता तो लहान बाग होता. आता हा 11व्या वर्षाचा बाग आहे. आपण ज्या बागेमध्ये सध्या बसलेलो आहोत हा आहे 11व्या वर्षाचा डाळिंब बाग. तर यालासुद्धा कळी निघते आणि काही ठिकाणी आगारे पण आहेत, पण आपण आगारे न काढता सुद्धा कळी काढतो, कारण की तोच आगारा मॅच्युअर झाला की त्या ठिकाणी कळी निघते. मग जो आपला आर्थिक भार आहे जो मजुरीचा, म्हणजे मजुरी लावून आपण आगारे काढणार, मग त्या ठिकाणी कळी निघणार, तो आर्थिक भार आपला कमी होतो. म्हणजे अचानक म्हणजे इनडायरेक्टली आपले पैसे वाचतातच. आणि मग सेटिंग झाल्यानंतर तुम्ही काटा मारला की मग हवा खेळती राहते, सूर्यप्रकाशही जातो आणि मालाची साईजसुद्धा चांगली वाढते. म्हणजे सविस्तर साध्या गोष्टी, त्याच्यामध्ये कोणतंही लॉजिक नाही, कोणतंही सायन्स नाही, साध्या गोष्टीत तुम्हाला त्याच्यात फापट पसारा सांगत बसलं की सगळं कन्फ्युजन होईल. म्हणून तुम्हाला मी आता हा बाग आहे आपला 11व्या वर्षाचा मी दाखवतो कशा पद्धतीने सेटिंग चालू आहे. झाडाची जे तब्येत आहे, थोडक्यात एका पहिलवानाची तब्येत असते, त्याचं आरोग्य कसं असतं, आणि आरोग्य असेल तर त्याचा परफॉर्मन्स आपल्याला दिसतो. तसं आहे झाडाचं आरोग्य पहा कसं आहे, झाडाची काडी पहा, झाडाचे खोडं पहा, मग झाडाचं कळीचं स्ट्रोक पहा. म्हणजे तुम्हाला सविस्तर दाखवतो. आता काही ठिकाणी इकडं काळवटीचं राणे, ह्या बाजूला जे आहे काळवटीचं राणे आणि ह्या बाजूला थोडंसं मध्यम स्वरूपाचं आहे. त्याच्यामुळे कळी निघण्याचं प्रमाण ह्या भागात जास्त आहे आणि ह्या भागामध्ये कळी निघण्याचं प्रमाण थोडं कमी. म्हणून आपण सविस्तरमध्ये पहा की आपल्याला काय वाटते आणि आपल्याला जे वाटते ते प्रामाणिकपणे कमेंटमध्ये सांगा. ज्या चुका असतील कदाचित माझ्या पण काही चुका झाल्या असतील किंवा होत असतील किंवा अप्रत्यक्षपणे ते मलाही जाणवलं नसेल अप्रत्यक्षपणे, तर तुम्ही मला ते सांगून माझी चूकसुद्धा तुम्ही मला दाखवू शकता, बाबा हे करणं गरजेचं होतं. चला तर मग आता आपण पूर्ण बाग मी तुम्हाला दाखवतो. आधी बाग मी टॉप व्ह्यू दाखवतो. आपण शेडवर जाऊ, आपला माळा आहे हा मागं पाहत आहे, या माळ्यावर जाऊ, तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवतो बागेचा आणि मग आपण बागेमध्ये एंटर करू. कळी निघते तो भाग दाखवतो, कळी कमी निघण्याचं प्रमाण कुठे आहे ते पण दाखवतो आणि आपण मला कमेंट्समध्ये योग्य आणि छान कमेंट्स द्या आणि काय उणिवा असतील आमच्या त्यासुद्धा आम्हाला दाखवा. ठीक आहे. तर आता आपण व्हिडिओ खऱ्या अर्थाने चालू करणार आहोत. चला तर मग मित्रांनो आता आपण जाऊ माळ्यावर. हे पहा मित्रांनो, आता आपण माळ्यावर चाललेलो आहे. आता आपण या बागेचा टॉप व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे मी. नंतर आपण हे पहा आगारे आलेले तर वरती, ते वरचे आगारे काढणे शक्यच नाही. हा हे 11व्या वर्षाचा बाग आहे. हा आहे आपला माळा. आपण 8 वर्षापूर्वी हा माळा तयार करून घेतलेला आहे. हा राखण करण्यासाठी. डाळिंबाची चोरी त्यावेळेस खूप व्हायची आणि आत्ता पण होते. फक्त ह्या ठिकाणी झाडं गेलेली. हा जो मधला जो भाग दिसतोय ना, ह्या ठिकाणी फक्त झाडं गेलेली. म्हणजे टोटल 40 झाडं आहे. 600चा प्लॉट आहे. 40 झाडं आपली गेलेली आहेत. वय वर्ष 11 या बागेचं आहे. इथे आपलं वॉटर मॉइश्चर सेन्सर आहे आपण समोर पाहत आहे आणि खाली आपण पाचट टाकलेली. चला तर मित्रांनो आता आपण जाऊया सविस्तर विषयामध्ये. डीपी आहे ना, त्या डीपीपर्यंत आपला बाग आहे. आपण पाहत आहे ना, ती डीपी समोर दिसतं ट्रान्सफॉर्मर, तिथपर्यंत बाग आहे आणि इकडं इथपर्यंत एंडी.
हा आहे 600 झाडांचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये 40 नागे आहेत. चला तर मग आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्हाला कळी या बागेला कशी आणि कशा पद्धतीने कळीचा स्ट्रोक आहे, कळीचं प्रमाण किती, आगारे किती आहेत, आणि जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तो बाग, हा बाग येतो हे जे पाहताय ना छोटा, हा इथं पलीकडे त्या बागेच्याही पलीकडचा जो बाग आहे तो बाग आपला, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट व्हिडिओ केला होता. तो 3ऱ्या वर्षाचा बाग आहे आणि हा 11व्या वर्षाचा बाग आहे. चला मग आता तुम्हाला सविस्तर दाखवतो मी. आता ह्या ठिकाणी कायम सावली पडते, ह्या ठिकाणी कळी निघायला लागलेली. हे पहा, ह्याच्यामध्ये आपण आगारे काढलेच नाहीत, आतमध्ये कळी निघते. आता ह्या ठिकाणी ऊन पडतं, ज्या ठिकाणी ऊन पडते ना त्या ठिकाणी कळी चांगली निघते, काही अडचण नाही. आता हे तुम्हाला वाटत असेल आगारे, पण ज्यावेळेस संपूर्ण सेटिंग झाल्यानंतर काटा मारलं ना आपण, त्यावेळेस कळतं या झाडावरती माल आहे. कारण असं जाणवतं जाणवणाऱ्याला की ह्या ठिकाणी मालच नाही, कारण की आगाराने झाड भरलेलं असतं, सेटिंग आतल्या बाजूने झालेली असते. त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही की त्यांना वाटतं की आगाराने झाड संपूर्ण भरलेले आहे. हे बघ, अजून ह्याची कळी निघायचं काम चालू आहे. आत्ता ह्याला जवळपास 40 दिवस झालेले आहेत. कारण इथं रान थोडंसं मोठं रान आहे, त्याच्यामुळे इथं कळी निघण्याचं प्रमाण हळूहळू आहे. भरपूर कळी निघन पण ते थोडीशी सावकाश निघन. आता ह्या ठिकाणी कळीचं प्रमाण जास्त आहे. हे पहा, कळीला स्ट्रोकही छान आहे. हा 11व्या वर्षाचा बाग आहे पाहता. ह्याला खोडं धुवून घ्यावं लागणार आहे त्याची. जे उत्तरायण दक्षिणायन असल्यामुळे काय होतं की आपण ह्या दिशेने जर पाहिलं तर समजा, मग ह्या बाजूला काय होतं, ऊन जास्त पडतं. ऊन बसलं जास्त ह्या बाजूने पडल्यामुळे काय होतं, इकडे कळी निघण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ह्या बाजूला ऊन कमी पडतं, त्यामुळे इथं जरा कळी उशिरा निघते. म्हणजे उत्तरायण दक्षिणायनचा हा प्रभाव आहे. तर विशेष म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी, आगारे दिसते तुम्हाला आणि कळी पण आहे, पण ती कळी आतल्या बाजूने जास्त आहे. आता इथे पहा, कळी पण आतल्या बाजूने, तुम्हाला आगारे दिसतील पण आतल्या बाजूने कळीचं प्रमाण जास्त आहे, जाणवत नाही. हे पाहू शकता आपण, माव्या थोडा इथं जास्त आहे. अशा पद्धतीने इथं माव्याचं प्रमाण जरा जास्त दिसतंय. इथं जरा माती आहे ना हलकी, आणि हे जे 3 लाईन आहेत पलीकडे समोर दिसते ती, ही लाईन आणि ही लाईन, ही सुपर बॅगव्याची, आणि इतर ज्या लाईन आहेत ह्या साध्या बॅगव्याच्या. त्याच्यामध्ये डिफरन्स पण जाणवतो, काय 10-15% डिफरन्स जाणवतो, बाकी काय विषय नाही. चला तर आता आपण कळी निघण्याचं प्रमाण ह्या भागात थोडं कमी करा. आपण आगारे काढले नाहीत त्यामुळं कळी निघताना थोडं स्पीड कमी.
सावकाश कळी निघते, पण निघते कळी, चांगल्या पद्धतीने कळी निघते. आता काही गुन्हे अवस्थेत म्हणजे बाजरीची दाना असतो त्या अवस्थेमध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कळीचं प्रमाण आता कळी निघते. रान तसं मोठं आहे थोडं, हे काही ठिकाणी कळीचं प्रमाण जास्त आहे, काही ठिकाणी आता आपण जसं त्या भागात जाऊ, तिकडे जाऊ, तिकडे कळीचं प्रमाण जास्त आहे. इथं आपण वॉटर मॉइश्चर सेन्सर आपण बसवलेलं आहे, काही पाहतोय आपण. तुम्हाला दाखवतो सविस्तर काय करू शकता. पाहिलं, इकडे कळी निघायचं प्रमाण आहे, पण आगारा काढला नाही आपण, त्यामुळं कळी निघायला थोडासा उशीर होतो. पण कळी निघते, मॅच्युअर झाल्यानंतर आगारा तिथे कळी निघते, पण आपण घाबरून जातो. त्यामुळं सतत आगारा काढल्यानं बुरशीचं पण अटॅक होतो, फंगस होतं, फंगल इन्फेक्शन होतं आणि ड्रॉपिंगचं प्रमाण राहतं. पण आगारा काढणं पण योग्य आहे, कारण की लवकर स्पीडने कळी निघण्याचं प्रमाण म्हणजे कळी निघण्याचे चान्सेस जास्त असतात. काही ठिकाणी आगार नाही काढला थोडा उशीर होतो, पण कळी 100% निघते, घाबरायचं काहीच कारण नसतं. त्याच्यामध्ये तुम्ही काही ठिकाणी अमिनो ॲसिड 6B पण घेऊ शकता, सायटोकिनिन ग्रुपचे आपण लिओसिन घेऊ शकतो, आणि आपण 0-60-20, 0-52-34 पोटॅशियमयुक्त जे खतं आहेत ती पण सोडा, जेणेकरून कळीला स्ट्रोक भेटत, कळी मोठी निघेल. पोटॅशियमच्या खताने कळी मोठी निघते. तुम्ही अमिनो ॲसिडचा पण स्प्रे घ्या, खालूनही सोडा. तुम्ही फॉलिकसुद्धा सोडू शकता, ह्युमिकसुद्धा सोडू शकता, फॉस्फरिक ॲसिड सोडा 85% मधलं. आणि सर्वांचा टप्प्याटप्प्याने जर हे केलं, सल्फर सोडू शकता एकरी 4-5 किलो. तर त्याने जर केलं, जर त्याने केल्यानंतर म्हणजे योग्य उपाययोजना केल्यानंतर कळी निघतेच, त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आता फक्त हे आगार आहे, हे आगारामुळे कळी थोडासा वेळ घेणार आहे. आतल्या बाजूने कळीचं प्रमाण चांगले आहे, आगाऱ्यामुळे दिसून येत नाही काही ठिकाणी. बाजरीच्या गुन्हे एवढी कळी आहे. आता बाहेर जे असतं, बाहेरचं वातावरण कायम प्रफुल्लित असतं आणि बाहेर भरपूर कळीचं प्रमाण आतल्यापेक्षा लवकर बाहेर कळी निघते, कारण सूर्य किरणं, हवा हे सहजपणे बाहेर झाडांना स्पर्श करीत असतं. त्याच्यामुळं बाहेर कळी निघण्याचं प्रमाण हे आतल्यापेक्षा जास्त आणि लवकर असतं. तुम्हाला प्लॉटचे सगळे कोपरे दाखवते फिरून, म्हणजे तुम्ही म्हणता की ह्या भागातच जास्त कळी, त्या भागात नाही. मग सगळीकडे काय प्रमाण आहे, म्हणजे कमी जास्त होऊ शकतं. काही ठिकाणी माती इथं जरा हलकी, त्यामुळे इथं कळी निघण्याचं प्रमाण फास्ट आहे त्या तुलनेत, पलीकडच्या तुलनेत. आणि आजसुद्धा माझ्या मते 15 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. ह्याला आगारेसुद्धा भरपूर आहेत आणि कळीसुद्धा निघते. आगारे आहेत पण कळी पण निघते, घाबरण्याचं काहीच प्रमाण हे नाही. कळी बरोबर ह्याला 80-90-100 सेट होणार आहे. योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या तर 100% कळी सेटिंग होत असते, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मरपण नियंत्रणात राहीन, काळजी करू नये. चला तर मग मित्रांनो, आपण भेटू परत नव्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. आणि नक्की आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा, तुम्हाला हा भाग कसा वाटला ते. चला तर मग भेटू पुन्हा.